मित्रांनो, तुम्हाला मला एक गोष्ट बोलायची बरं का. साहेबाचं पोरग, साहेब असो कोणी असो, XYZ असू द्या, जे आपण इलेक्शनच्या साहेबाच्या मागण्या जे फिरतो त्याचं पोरग शिकतंय अमेरिकेत बरं का. त्याचं पोरग शिकतंय अमेरिकेत, त्याचं पोरग विमानानं जातंय अमेरिकेला. तुमचं कुठं जातंय जातंय कुठं तुमचं पोरग? उठतंय पोरग, पळत चालत हिंडत फिरत रानामाळातनं शाळा काढतंय, शाळेतनं घरी येतंय. आणि काय तुमची कार्यकर्ते साहेबानं जर छटाकावर पाजली तर तुम्ही तिच्या आईला धरूनच्याने 20 रुपयाचं गाडीत पेट्रोल टाकताय, अख्ख्या गावभर बोंबलं साहेबाच्या नावाने हिंडताय. ह्या साहेबाला मतदान करा, त्याला मतदान करा. काय हे कसं चालायचं माऊली? असं जर करायला लागलं तर तुम्ही तुमच्या आई वडिलांसाठी काहीतरी कमवून दाखवा. तुम्हाला हे जीवन दिलंय तुमच्या आई वडिलांनी. राजकीय नेते काय तुमच्या कामाचं नाही ती बरं का. ही आज आहे ती उद्या नाही ती. ध्यानात ठेवा, 5 आहे तवर तुमच्या जवळ येणार. एकदा 5 निवडून गेले की तुम्हाला कुणी विचारत नसतंय. तुम्ही आत्ताची यंग पिढी, तुम्ही आपल्या आई वडिलांची जपा, आई वडिलांची सेवा करा, आई वडिलांसाठी कमवून द्या. आई वडिलांचं काय स्वप्न असेल ते पूर्ण करायचे आपल्याजवळ ताकद ठेवा मित्रांनो. जर तुम्ही जर आज ते स्वप्न जर पूर्ण केलं सा, आई वडिलांचं नाव जर मोठं केलं सा, तर तुम्हाला दुनियात किंमत राहणार. जर तुम्ही या फालतू नेत्याच्या नादाला लागून जर त्या 20 रुपयाच्या पेट्रोल त्या गाडीत टाकणार आणि प्रचार करायला लावणार, काय उपयोग आहे होत्या जिंदगीचा? काय उपयोग आहे सांगा तुमची? एन्जॉय म्हणून जर तुम्ही फिरत असला, देणार बघितला तर 10-20 किलो मटण आणून देणार, म्हणणार खावा मित्रांनो, आणि कार्यकर्त्यांना खावा आणि सुखी राहावा. काय उपयोग आहे त्या कार्यकर्त्यांना त्या मटणाचा? मिळत नाही आपल्याला घरात खायला का? त्यांचे जेव्हा आजपर्यंत लहानाचं मोठं त्यांनीच केलंय का आपल्याला? सांगा तुम्ही. जर माझं कुठं चुकत असलं तर मला कमेंट करून नक्की सांगायचं बरं का मित्रांनो. जर तुमची कमेंट आली तर मी समजणार माझं कुठंतरी चुकलंय बरं का. जर तुमची मला कमेंट आली मित्रांनो तर मी समजून जाणार माझं कुठंतरी चुकलंय म्हणून माझ्या मित्रांनी मला कमेंट केली. मला हे कळतं, मला बाकीचं काय कळत नाही. माझा शेळ्यांचा व्यवसाय, मी स्वतः शेळ्या राखतो. मी पण तुमच्याकडे सुचतो. मी पण माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे बरं का माझं. पण मी एका पायानं आदो असल्यामुळे मी शेळ्याचा व्यवसाय पत्करलाय. माझ्या वडिलांनी शेळ्या राखल्या, मी त्यांच्या पाठोपाठ मी शेळ्या राखतो. मला शेळ्या राखायला खूप आवड आहे मला. छान. मी पण तुमच्याकडे मी बी भटकालो नेत्यांच्या मागणं, ह्याच्या मागणं, त्याच्या मागणं फिरून फिरून माझ्या जीवनाचे पार सत्यानाश झाला. का तर माझं झालंय तसं तुमचं होऊ नये मित्रांनो. तुमचं वाटोळं न व्हावं ह्यासाठी तर मी मित्रांनो गळा फाडून सांगतोय तुम्हाला की तुम्ही कुठल्या नेत्याच्या नादाला लागू नका. कोण कोणाचं नाही जगाच्या पाठीवर. ध्यानात ठेवा. आणि स्वतः जीवन आई वडिलांसाठी खर्च करा. आई वडिलांची स्वप्न काय ती बघा, त्यांची स्वप्न पुरी करा. ह्या नेत्यांच्या मागणं भटकू नका. हे नेतं आज आहे ती उद्या नाही ती. देवानो ध्यानात ठेवा. बाळानो, माझ्या भावानो, मित्रांनो, समजून घ्या. तुम्ही या नेत्यांच्या फक्त नादाला लागू नका. तुमचं काय अँबिशन काय असेल ते अँबिशन आपलं स्वप्न पूर्ण करा. आई वडिलांनी चांगलं जपा. ही नेतं चांगलं नव्हतं बरं का. हे आपापल्यात वाद लावते आणि साईड लावते. आपण आपल्या भावाचं आपल्या भावकीची डोकी फोडीत बसतो बरं का. आपण आपल्या भावाचं भावकीतल्या लोकांची डोकी फोडीत बसतो आणि ती साला तिकडं खुर्चीवरनं माझ्या बघित बसते. तुमची आमची कशी हाणामाऱ्या करते, कशी फोडते एकामेकाला. कोणाला कोणाची पडली नाही बरं का. हे नक्की मित्रांनो एवढं डोक्यात ठेवा.